फडके रोड आणि दिवाळी पहाट यांचं समीकरण अनेक वर्षापासून सुरू आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवलीतील फडके रोड परिसरात असलेल्या डोंबिवलीचं ग्रामस्थ देवस्थान म्हणजे गणरायाचं मंदिर। या मंदिरामध्ये आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पहाटेपासूनच तरुणाईंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर वर्षांवर्षापासून दिवाळी पहाट्याची सुरुवात या फडके रोडवरनं आणि त्याचबरोबर या गणरायाच्या मंदिरातनं होते। सर्वच डोंबिवलीकर जे आहेत ते पहाटेच्या वेळेला अभंग स्नान करून या ठिकाणी येतात, गणरायाचं दर्शन घेतात व त्यानंतर एकमेकांना शुभेच्छा देतात। आपण पाहू शकतो या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी आहेत ती रांग लागलेली पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात जे आहेत ते डोंबिवलीकर असतील, तरुणाई असतील, हे पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी आपल्या ग्रामस्थ देवस्थानाचं या ठिकाणी गणरायाचं दर्शन घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आपण पाहू शकता पारंपरिक वेशभूषा करत या ठिकाणी जे आहेत ते या ठिकाणी गणरायाचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर एकमेकांना शुभेच्छा देखील या ठिकाणी दिल्या जातात। आपण पाहू शकता आपल्यासोबत काही जे भक्त आहेत त्याचबरोबर तरुणाई आहे। आपण यांच्याशी आता संवाद साधणार आहोत। ताई, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आज पारंपरिक वेशभूषा करून तू आली आहेस, काय शुभेच्छा देशील? खूप छान वाटतं इथे पारंपरिक वेशभूषा करून आलो आहे आम्ही आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सुद्धा होत आहेत। खूप छान वाटतं इथे येऊन। आता तुम्ही कुठून आलेले आहात आणि ज्या पद्धतीने अनेक वर्षापासून डोंबिवलीमध्येच या ठिकाणी मोठी गर्दी करताना लोक पाहतात, काय वाटतं? ही एक सांस्कृतिक नगरी असल्यामुळे इथे दरवर्षी असा सण साजरा होत असतो। या सणानुसार आम्ही सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। तूही या ठिकाणी आलाय पारंपरिक वेशभूषा करून, कशा शुभेच्छा तू देशील? सगळ्यांना एकदम शुभ दीपावली। सगळ्यांनी मस्त भेटा, मजा करा आणि फराळ करा, एन्जॉय करा। तुम्ही आलेले आहेत, काय नेमकं खास फक्त शुभेच्छासाठीच फडके रोडची दिवाळी आहे, काय तुम्हाला वाटतं? नाही, बरेच वर्ष इकडे दिवाळी पहाटचा कार्यक्रम चालू असतो आणि आम्ही म्हणजे दरवर्षी गणपतीला पहिलं नमस्कार करायला येतो आणि मग बाकी सगळं एन्जॉयमेंट करतो। त्यामुळे सगळं इथे पारंपरिकपणे सगळं आहे इकडे। पण पाहू शकता या ठिकाणी दर्शनासाठी जी रांग आहे ती मोठी रांग या ठिकाणी लागलेली पाहायला मिळत आहेत। पारंपरिक वेशभूषेमध्ये आजही आपली संस्कृती जपत या ठिकाणी डोंबिवलीकर जे आहेत ते पहाटे 5 वाजल्यापासून या ठिकाणी येऊन गणरायाचं, गणपती बाप्पाचं, आराध्य देवताचं या ठिकाणी दर्शन घेतात व यानंतर एकमेकांना शुभेच्छा देखील देतात। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर जो उत्साह दरवर्षी असतो त्यापेक्षा जास्त उत्साह जो आहे तो यावर्षी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।